नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 7 ऑगस्टचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. सेशन सुरू करण्याआधी अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. मित्रांनो, सिलेक्शन बॅचचे ऍडमिशन सुरू आहे. तुम्हाला इतरही कोणती बॅच हवी असेल तर ऍप्लिकेशन वरून तुम्ही परचेस करू शकता. बाकी आपलं टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज सर्वांनी जॉईन करायचे. काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते स्थळ ऑगस्ट 2026 मध्ये भारताचे 101वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आजच्या सेशन मधलं. तर भारताचं 101वं रामसर स्थळ म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे? तर अरुणाचल प्रदेश मधील ग्लाव लेक जे आहे, ग्लाव सरोवर जे आहे ते रामसर स्थळ 101वं बनलेलं आहे. तर मित्रांनो, याआधी 100 रामसर स्थळ होती. सो अरुणाचल प्रदेश मधलं जर आपण पाहिलं तर हे पहिलंच रामसर स्थळ आहे जे भारतातलं 101वं आहे आणि अरुणाचल प्रदेश मधलं पहिलंच आहे. सो रामसर स्थळ जी असतात बेसिकली, तर यामध्ये आपल्याला जे वेटलँड रिजन असतात, जे पाणथळ प्रदेश असतात, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी या रामसर कराराअंतर्गत जी काही लिस्ट बनवली गेली त्यामध्ये टाकण्यात येतं. तर हे जे रामसर लिस्ट मध्ये किंवा ऍड झालेले जे स्थळ आहे, तर त्या अरुणाचल प्रदेश राज्यातलं हे जे सरोवर आहे ग्लाव लेक, हे लोहित जिल्हा जो आहे तिथील कमलांग व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीमध्ये येतं. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की रामसर स्थळ जी आहेत ते आंतरराष्ट्रीय महत्वाची असलेली पाणथळ जागा आहे. हा जो दर्जा आहे तो इराण मधल्या रामसर शहरामध्ये 1971 साली जो 2 फेब्रुवारीला रामसर करार जो स्वीकारण्यात आला होता त्या अंतर्गत देण्यात येतो. सो 2 फेब्रुवारी हा दिवस वेटलँड दिन म्हणून पण सेलिब्रेट करतो आपण. तर हे जे अधिवेशन झालं होतं, या अधिवेशनामध्ये तलाव, दलदली, पीटलँड्स, खारफुटीची वनं आणि मानव निर्मित पाणथळ जागा यांचा सुद्धा समावेश असू शकतो. तर 1982 ने भारताने या करारामध्ये सहभाग घेतला होता, 1982 मध्ये. मग 100वं कोणतं होतं? तर उत्तर प्रदेश मधील सुरहा ताल, ठीक आहे, जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्याच्या अंतर्गत येतं. भारतातलं 99 रामसर स्थळ दिले. सो लास्ट काही दिलेले, जसं 99 उत्तर प्रदेश मधील शेखा तलाव पक्षी अभयारण्य, 98 छारी डांड म्हणून आहे गुजरात मधलं, 97 पाटणा पक्षी अभयारण्य आहे उत्तर प्रदेश मध्ये एटा मधलं, 96 सिलीसेड तलाव आहे राजस्थान मधलं, 95 नंबरचं छत्तीसगड मधलं कोपरा जलाशय, 94 रामसर स्थळ हे गोगबिल तलाव आहे बिहार मध्ये. जसे महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. ठाणे खाडी आहे महाराष्ट्रामध्ये, ठाणे खाडी आहे, ठीक आहे, ठाणे क्रीक, फ्लेमिंगो येतात जिथे. त्यानंतर दुसरे बुलढाण्याचं लोणार सरोवर आणि तिसरे नांदूर मधमेश्वर नाशिक मधलं. सो नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या अंतर्गत ते येतं. सो हे 3 काय आहेत? महाराष्ट्रातले रामसर साइट्स आहेत. पुढे जाऊया. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी सुधारित खेलो इंडिया योजनेकरिता राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सहाय्याकरिता एकूण किती आर्थिक तरतुदीला मंजुरी दिली आहे? सो खेलो इंडियाच्या अंतर्गत 441 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी जी आहे ती केंद्रीय मंत्रिमंडळाने जे सुधारित खेलो इंडिया योजना आहे त्याच्या अंतर्गत 2026-27 ते 30-31 च्या पिरियड साठी राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सहाय्य देण्यासाठी ही मंजुरी दिली. सो एकूण एकत्रित खर्च 36,441 कोटी रुपये जो 2026-27 पासून 30-31 पर्यंत या आर्थिक वर्षापर्यंत असेल. सो खेलो इंडिया योजनेअंतर्गत 29,054 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मग यामध्ये जर पाहिलं तर हे 7,387 कोटी रुपयांचं ह्या महासंघांना काय आहे तर सहाय्य करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो इथे थोडंसं हा मी तुम्हाला जो सांगितला तर एकूण एवढी काय आहे तर तरतूद आहे. मग खेलो इंडिया योजनेच्या अंतर्गत जर पाहिलं तर पहिली गोष्ट ही खेलो इंडिया योजना 2018ला 2017-18 आर्थिक वर्षापासून स्थापन झाली, सुरुवात झाली. पहिली आवृत्ती 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2018 दरम्यान नवी दिल्लीमध्ये आयोजित होती. त्यानंतर याचं उद्दिष्ट आहे की भारतामध्ये तळागाळापर्यंत क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणं. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हवाई दलातर्फे IAF तर्फे ऑगस्ट 2026 मध्ये रोटर क्लॅप 3 हा लष्करी सराव कुठे आयोजित केला जात आहे? तर रोटर क्लॅप 3 हा राजस्थान मध्ये जैसलमेर या ठिकाणी लष्करी सराव जो आहे तो आयोजित केला जातोय. तर रोटर क्लॅप
3 लष्करी सराव बद्दल जर पाहिलं तर जैसलमेर राजस्थानमध्ये पोखरण फील्ड फायरिंग रेंजच्या इथे त्याचं म्हणजे आयोजन केलंय. सो भारतीय हवाई दलातर्फे जर आपण पाहिलं तर याचं आयोजन केलं गेलंय किंवा त्यामध्ये तो सहभागी दल असणार आहे. 1 ते 2 ऑगस्टच्या दरम्यान हा आयोजित केला गेला होता. या सरावामध्ये AH-640 64 या अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आहेत. त्याचबरोबर MI-25-35 गनशिप्स, त्यानंतर HAL प्रचंड लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स आणि चिनूक, तसंच MI-17 व ध्रुव ट्रान्सपोर्ट आणि युटिलिटी हेलिकॉप्टर्सचा समावेश होता. पुढे जाऊया. ऑगस्ट 2026 मध्ये भारताचे नवीन कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स CGDA म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर भारताच्या नवीन CGDA म्हणून कोणी पदभार स्वीकारलाय? अलका नांगिया अरोरा यांनी पदभार स्वीकारलेला आहे. सो बेसिकली भारताच्या नवीन संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून त्या काम करणार आहेत. तर संरक्षण लेखा नियंत्रक महासंचालक हे भारतीय संरक्षण दलांच्या आणि वित्त आणि लेखा विभागाच्या प्रमुख आहेत. त्याचबरोबर संरक्षण मंत्रालयाचं जे संरक्षण लेखा विभाग आहे त्याचे ते प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2026 मध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकचं उद्घाटन कुठे केलं? तर याचं करेक्ट आन्सर आहे मैसूर, कर्नाटक मध्ये त्याचं काय केलेलं आहे? उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा. श्री रामकृष्ण आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नोव्हेंबर 1892 मध्ये स्वामी विवेकानंदांनी मैसूरला दिलेली जी काही हिस्टॉरिकल व्हिजिट होती तर त्याच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आलंय. सो त्यानंतर त्यांनी 1893 मध्ये शिकागो येथे झालेली जी जागतिक धर्म संसद होती त्यामध्ये भाग घेतला होता. सो बेसिकली स्वामी विवेकानंद म्हटल्यानंतर युथ आपल्या समोर येते. सो युवकांमध्ये उच्च नैतिक मूल्ये, जीवन कौशल्य, नेतृत्व क्षमता विकसित करून राष्ट्र उभारणीला चालना देणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, ताइपे ओपन सुपर 300 महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी सर्वात तरुण महिला खेळाडू कोण आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 तन्वी शर्मा. तन्वी शर्माने भारताची 17 वर्षीय बॅडमिंटनपटू आहे तन्वी शर्माने 2 ऑगस्ट 2026 ला तैपेई ओपन सुपर 300 महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आणि हिस्ट्री हे केलेली आहे. सो बघा, ती या स्पर्धेच्या इतिहासामध्ये विजेती ठरणारी सर्वात तरुण महिला खेळाडू आहे. 17 वर्षाचीच आहे. ठीक आहे, 17 वर्ष म्हणजे 18 पूर्ण व्हायला 223 दिवस वरचे. सो अंतिम सामन्यामध्ये तन्वी शर्माने व्हिएतनामची ग्युएन थुई लिनचा पराभव केला. पुरुष एकेरी विजेतामध्ये जपानचे युदाई ओकिमोतो होते. पुरुष दुहेरी विजेतामध्ये लिओ रॉली कर्नांडो, डॅनियल मार्थिन इंडोनेशियाचे. तसंच महिला दुहेरीमध्ये सुमिरे नाकाडे आणि मियू ताकाहाशी जपान. मिश्र दुहेरीमध्ये युटा वातानाबे आणि माया तागुची जपान. पुढे जाऊया. ऑगस्ट 2026 मध्ये आदी पेरक्कू उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? आदी पेरुक्कू. सो तमिळनाडूमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. जलसमृद्धी आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा तमिळनाडू मधला सण आहे जो आडीच्या 18व्या दिवशी साजरा करण्यात आला. तमिळ महिना आडीच्या 18व्या दिवशी साजरा करण्यात आलेला सण आहे. सो आदी पेरुक्कूला पडिनेत्तम पेरुक्कू असं सुद्धा म्हटलं जातं कारण तमिळमध्ये पडिनेट्टू म्हणजे 18, ठीक आहे, आणि पेरुक्कू म्हणजे उठणे. सो पावसाळ्याचं आगमन आणि नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. या दिवशी लोक स्पेशली कावेरी नदी जी आहे तिथली आणि इतर जलस्रोत जे आहेत त्यांची पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. मग इथे काही भारतातील महत्वाचे महोत्सव दिलेले आहेत, जसं की झारखंडमध्ये सरहुल पर्व 2026 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला. महाराष्ट्राचा गुढीपाडवा आहे. त्यानंतर गोव्याचा मुलगाव केलबाई पेठ महोत्सव आहे. तसंच गुजरातमधील पोरबंदरमध्ये माधवपूर घेड मेला सेलिब्रेट करण्यात आला. त्यानंतर मथुआ धर्म मेला पश्चिम बंगाल. भारत जनजाती उत्सव भारत ट्राईब फेस्ट जे ते नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. मणिपूरचं सजीबू चेराओबा चंद्र नववर्ष महोत्सव. त्याचबरोबर इकडे पाहिलं तर भारतीय ऑर्किड महोत्सव सिक्कीम मध्ये पाकियोंग या ठिकाणी. ओडिसामध्ये पंचुडोला उत्सव, पंचुडोला मेलाना. बाकी मग पुरी रथ यात्रा तर असतेच ओडिसामध्ये. आदी परब महोत्सव छत्तीसगडमध्ये रायपूरमध्ये. महाराष्ट्रात हट्टी रिसाला महोत्सव पण सेलिब्रेट केला जातो. पश्चिम बंगालमध्ये डोल जात्रा महोत्सव. तसंच भारतीय बायसन उत्सव जे आहे ते ओडिसामध्ये देब्रीगड वन्यजीव अभयारण्यामध्ये साजरा केला जातो. पुढे जाऊया. भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल
अंतर्गत देशातील पहिलं सार्वभौम सरकारी हमी असलेलं संरक्षण आणि क्षतिपूर्वी विमा संरक्षण कोणी सुरू केले आहे? तर करेक्ट आन्सर आहे वित्तीय सेवा विभागाने म्हणजेच DFS ने नवी दिल्ली या ठिकाणी भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल BMIP अंतर्गत देशातलं पहिलं सार्वभौम सरकारी हमी असलेलं संरक्षण आणि क्षतिपूर्ती विमा संरक्षण सुरू केले. तर याची जी रचना आहे ती द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडने केली आहे आणि हे भारतातलं पहिलं सार्वभौम समर्थित संरक्षण आणि क्षतिपूर्ती सागरी विमा उत्पादन आहे P&I. सो जे सागरी कामकाजादरम्यान उद्भवणाऱ्या तृतीय पक्ष म्हणजे थर्ड पार्टीचे जे दायित्व आहेत लायबिलिटीज वगैरे जे आहेत त्यांच्या विरुद्ध जहाज मालक आणि भाडेकरूंना सर्वसमावेशक आर्थिक संरक्षण प्रदान करण्यासाठी तयार केले आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2026 मध्ये देशव्यापी विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा प्रतिज्ञा मोहीम कुठून आभासी पद्धतीने सुरू केली? ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे नवी दिल्ली. कुठून? तर ऑप्शन नंबर 4 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 मध्ये 2 ऑगस्टला नवी दिल्ली या ठिकाणावरून विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा संकल्प अभियानाची व्हर्च्युअल पद्धतीने सुरू केले हे अभियान. सो या दरम्यान देशभरातील 28,000 पेक्षा अधिक ठिकाणावरून 1 कोटीपेक्षा अधिक तरुण एकत्र आले आणि त्यांनी अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतली. सो हे जे अंमली पदार्थाच्या विरोधात 100 आठवडे चालणारी एक देशव्यापी अशी जनचळवळ आहे. या अंतर्गत पुढील 100 आठवड्यांसाठी दर रविवारी देशभरामध्ये क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, योग, ध्यान आणि जनजागृतीशी रिलेटेड सेशन्स जे आहेत तर असे विशेष उपक्रम आयोजित केले जातील. पुढचा प्रश्न आहे, 16व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त 2026 मध्ये सर्वाधिक मृत अवयवदात्यांची नोंदणी केल्याबद्दल भारताचा सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे तमिळनाडू. ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. सो तमिळनाडूला या बाबतीमध्ये सर्वोत्कृष्ट सर्वाधिक मृत अवयवदात्यांची नोंदणी केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते तमिळनाडूचे आरोग्य मंत्री KG अरुण राज यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर तमिळनाडू राज्यामध्ये 2025 वर्षामध्ये एकूण 266 जे डेड बॉडीज होते तर त्यांच्या जे काही बॉडी पार्ट्स आहेत तर त्यांच्या डोनेशनची नोंद झाली आणि जे सगळ्यात जास्त आहे देशामध्ये. सो 16व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त 2026 चे इतर काही पुरस्कार होते जसं की ईशान्य प्रदेशातील सर्वोत्तम राज्य ठरलं आसाम आणि सर्वोत्तम केंद्रशासित प्रदेश ठरलं दिल्ली. पुढे जाऊया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2026 मध्ये दक्षिण भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर चिप युनिटची पायाभरणी कुठे केली? तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2026 मध्ये काय केलं तर तरलुवाडा या ठिकाणी दक्षिण भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर चिप युनिटची म्हणजेच पॅकेजिंग सुविधेची पायाभरणी केली. सो हे ऍडव्हान्स सिस्टम इन पॅकेज टेक्नॉलॉजीज द्वारे उभारलं जात असलेले एक OSAT काय आहे युनिट आहे. तर एकूण गुंतवणूक जर आपण पाहिली तर एक अत्याधुनिक प्रकल्प म्हणून आपल्याला हा बघायला मिळतो. सो 2 पार्ट मध्ये डेव्हलप होतोय. यासाठी जवळपास 2,387 कोटी ते 2500 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. याची जी उत्पादन क्षमता आहे ते युनिट दरवर्षी अंदाजे 96 दशलक्ष म्हणजे 9.6 कोटी सेमीकंडक्टर चिप्सचं पॅकेजिंग आणि चाचणी करेल. नेक्स्ट क्वेश्चन, 5 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथे GI अँड बियॉन्ड 2.0 शिखर परिषद 2026 कोणाद्वारे आयोजित केली जात आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे वस्त्रोद्योग मंत्रालय. तर वस्त्र मंत्रालयाने हातमाग निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या HEPCच्या सहकार्याने 5 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीमधील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये GI अँड बियॉन्ड 2.0 शिखर परिषद आयोजित केली. यामध्ये डिजिटल हँडलूम ॲटलस एक व्यासपीठ अमर्याद बाजारपेठा यांचा शुभारंभ करण्यात आला आहे. सो भारतीय हातमाग उत्पादने प्रदर्शित करणं आणि विणकर व कारागिरांना जागतिक बाजारपेठेशी जोडणं हे या डिजिटल व्यासपीठाचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ऑगस्ट 2026 मध्ये संशोधकांनी कोणत्या राज्यातील बुधबंगा जे आहे बुधबलंगा नदीमध्ये गोड्या पाण्यातील कॅटफिशची स्युडोलागुविया खैरी ही नवीन प्रजाती शोधलेली आहे? तर करेक्ट आन्सर आहे ओडिसा. तर ऑगस्ट 2026 मध्ये जे संशोधक आहेत त्यांनी ओडिसाच्या मयूरभंज जिल्हा जो आहे त्या मयूरभंज जिल्ह्यामधील बुधबलंगा नदीमध्ये स्युडोलागुविया खैरी या गोड्या पाण्यातील कॅटफिशच्या नवीन प्रजातीचा शोध लावलेला आहे. सो स्युडोलागुविया खैरी जी आहे ही प्रजाती जर आपण पाहिलं तर डोंगराळ प्रवाहातील जे लहान कॅटफिश असतात त्या अंतर्गत येते.
तर कॅटफिश गट आहे सिल्युरी फॉर्म्स. तसंच ही प्रजाती भारत, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमार मधील वेगवान वाहणाऱ्या नद्यांमध्ये आढळते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय नौदलाने ऑगस्ट 2026 मध्ये डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट प्रकल्प DSC A24 यार्ड 329 चे 5वे आणि अंतिम जहाज कुठे लॉन्च केलेले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी हे लॉन्च केलंय. सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड जे शिपयार्ड डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट प्रकल्पांतर्गत 5वा आणि अंतिम जहाज जे त्याचं जलावतरण केलं. सो हे लक्षात ठेवायचे ऑगस्ट 2026 मध्ये. कोणी तर भारतीय नौदलाने केलेलं आहे. मग डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट बद्दल दिलंय की डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट जी आहे ती लहान टू मीडियम, स्मॉल टू मीडियम आकाराची नौदल जहाजे असून ती पाण्याखालील डायव्हिंग, तपासणी, दुरुस्ती आणि बचाव कार्यासाठी वापरली जातात. लास्ट क्वेश्चन आजचा, भारत आणि रवांडा यांच्यामधील संयुक्त व्यापार समितीची पहिली बैठक 30 आणि 31 जुलै 2026 रोजी कुठे झाली होती? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे भारतामध्ये नवी दिल्ली येथे याची बैठक झाली होती. भारत आणि रवांडाच्या दरम्यान संयुक्त व्यापार समितीची ही पहिली बैठक होती जी नवी दिल्लीत झाली. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व वाणिज्य विभागाचे सहसचिव अमित कुमार यांनी केलं. तर अशा प्रकारे इथे या बैठकीमध्ये दोन्ही देशांनी कथील, टंगस्टन आणि टॅन्टॅलम यांसारखे जे काही खनिज, तसंच औषध निर्माण, आरोग्य सेवा, कृषी प्रक्रिया, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा DPI, त्याचबरोबर फिनटेक सारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सहमती दर्शवली. सो रवांडा आफ्रिकन कंट्री आहे, किगाली राजधानी आहे, त्याचबरोबर रवांडा फ्रँक हे त्यांचं चलन आहे, करन्सी आहे. थांबूया मग आज इथेच. आय होप हे सेशन आवडलं असेल. जर तुम्हाला तलाठी भरतीची म्हणजेच ग्रुप सी ची प्री साठी बॅच जॉईन करायची असेल तर अभ्यास मित्रचा ऍप डाउनलोड करा. तिथून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. काही अडचण येत असेल तर कॉल मेसेज करा. बाकी टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे अपडेटेड राहण्यासाठी. सोबत मॅथ्स रिझनिंगचे सेशन्स बघण्यासाठी अभ्यास मित्र MPSC चॅनल जे आहे त्यावरती डेली संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह सेशन करत चला. सो थांबूया मग इथे. जाता जाता आदी पेरुक्कू उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे याचं कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र. थँक्यू व्हेरी मच.